एकीकडे स्कूल बसचा अपघात होतोय तर दुसरीकडे चालत्या स्कूल बसमध्ये अपघात होत असल्याची आणि चालत्या बसमध्ये अत्याचार घडल्याची घटना समोर आली आहे। चालत्या स्कूल बसमध्ये चालकानं 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। तर पुण्यातल्या वानवडी परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय नराधमावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। 6 वर्षीय चिमुरडीसह तिची मैत्रिणी या बसमधून रोज ये जा करत होती। मात्र गेल्या 4 दिवसांपासून अत्याचार सुरू असल्याचं आता हे धक्कादायक प्रकरण समोर आलंय। दरम्यान स्कूल बस चालक हा नामांकित शाळेचा असल्यामुळे मोठी खळबळ आता माजली आहे। तर या मुलींना धमकी देखील त्याने दिल्याची माहिती समोर आली आहे। ही फार मोठी विकृती ज्याच्यात कायद्याच्या माध्यमातूनच ती विकृती ठेचायला लागेल आणि त्यामुळे अधिकाधिक कडक कायदे करण्याचा शासन विचार करतोय। खरं म्हणजे याच्यापेक्षा कडक कायदे व्हायला लागतील। शेवटी कडक कायदे व्हायला लागतील याची मी कोणाकडे मागणी करणार? मीच सरकार आहे, मीच प्रशासन आहे। तर मी माझ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आग्रह करेन की बाबा आपल्याला या विषयात खूप कठोर धोरणं अवलंबायला लागतील। ही बाब अतिशय गंभीर आहे। त्याच्याबद्दलची चौकशी प्रेस संपल्या मी करीन आणि जे काही पुढची कडक ॲक्शन असेल ती मी करायला सांगेन।